आदिशक्ती माता श्री तुळजाभवानी, पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज, परमपवित्र भगवा ध्वज, आदरणीय प्रातस्मरणीय वंदनीय गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांना वंदन करतो आणि आजच्या या फेसबुक लाईव्हच्या सत्राला सुरुवात करतो। सर्वप्रथम थोडक्यात माझी ओळख करून देतो। माझं नाव आहे मिलिंद चंद्रकांत तानवडे। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचा मी सांगली नगरातला पेडभागाचा विभाग प्रमुख आहे। इतपत माझी ओळख पुरे आहे असं मला वाटतं। आजचा विषय शिवरायांचे 8वावे रूप। या ओळी आहेत त्या आपण गेले जवळपास 36 वर्ष श्री शिवप्रतिष्ठानच्या कार्यक्रमांच्या प्रारंभी प्रेरणामंत्र म्हणतो आणि कोणत्याही कार्यक्रमाच्या शेवटी ध्येयमंत्र म्हणतो, त्यातल्या ध्येयमंत्रातल्या या ओळी आहेत। एखादी गोष्ट आपण वर्षानुवर्षे म्हणतोय, परंतु त्या गोष्टी मागचा अन्वयार्थ आपण का म्हणतोय, कशासाठी म्हणतोय, लिहिणाऱ्यांनी ते कशासाठी लिहिलंय याचा थोडासा विचार करण्यासाठीच आजचा हा विषय निवडलेला आहे। शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असे, सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधिजे योग, राज साधनाची लगबग कैसी केली, याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे, शिवरायांसी 8वावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी। आपल्याला सर्वांनाच परिचित असलेला हा ध्येयमंत्र आहे। शिवछत्रपतींच्या काळामध्ये त्यांचे समकालीन अनेक कवी होऊन गेले। कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर यांनी प्रत्यक्ष शिवछत्रपतींच्या बरोबर अनेक युद्धांमध्ये भाग घेतला आहे, त्यांच्याबरोबर राहिलेले आहेत, वावरलेले आहेत, बरीच युद्ध त्यांनी पाहिलेली आहेत। आग्र्याला शिवछत्रपती गेलेले होते तेव्हा ते त्यांच्या बरोबर होते। इतिहासात सांगतात की शिवछत्रपतींनी नेलेले 8 हत्ती त्यांनी ते दान केले कवींद्र परमानंद गोविंद नेवासकरांना आणि ते सुखरूपपणे घेऊन परत महाराष्ट्रामध्ये आले। इतके जवळचे निकटचे ते कवी आहेत। दुसरे कवी आहेत कविराज भूषण, हे उत्तर प्रदेशातले आहेत आणि शिवछत्रपतींना त्यांनी आग्र्यालाही जवळनं बघितले आणि नंतर काही वर्ष महाराष्ट्रात येऊन रायगडावरतीही शिवछत्रपतींच्यावर ते राहिलेले आहेत। समकालीन कवी म्हणाल तर समर्थ रामदास हे सुद्धा त्या काळातले कवी, शिवछत्रपतींच्या अगदी जवळनं सगळ्या हालचाली बघणारे। आता ज्या ध्येयमंत्राचा शिवरायांचे 8वावे रूप याचा जो उल्लेख केला, तो उल्लेख मी करत असताना त्याच्या मागचा भाव मुद्दाम सांगण्यासाठी हा विषय निवडलेला आहे। हा जो ध्येयमंत्र आहे तो नुसता मंत्र नाही आहे। आपण हे दोन्ही मंत्र म्हणतो खरं, पण हा मंत्र नाही आहे, तर हे समर्थ रामदासांनी शंभूराजांना लिहिलेलं पत्र आहे आणि ते पत्र नुसतं नसून तो काही त्याच्यातनं शंभूराजांनी काही आदर्श घ्यावा असा हेतू ठेवून त्या पत्रामध्ये शिवछत्रपतींच्या अंगातल्या अनेक गुणांचं वर्णन त्याच्यामध्ये त्यांनी केलेलं आहे। आपण त्या ध्येयमंत्राचा पूर्ण अर्थ जाणून घेऊया। शिवरायांचे 8वावे रूप। वास्तविक खरं तर हे पत्र खूप मोठं आहे। आपण हे काहीच 8-6 कडवी निवडलेली आहेत त्यातली, आणि आपण ते म्हणत असतो कार्यक्रमाच्या शेवटी। त्यातली पहिली ओळ आहे शिवरायांचे 8वावे रूप।
रूप आठवायचं म्हणजे नक्की काय करायचं? शिवाजी महाराजांचं रूप आठवायचं म्हणजे अनेक लोकांनी त्यांच्या रूपाचं वर्णन करून ठेवलेलं आहे की बागदार गरुडच्या चोचीसारखं कपाळातून निघालेलं नाक, भारदस्त कपाळ, कोरलेली ती दाढी लांब लचक, वर्ण गोरा पान, डोक्यावरती जिरेटोप, अंगात घातलेला तो सदरा, कपाळावरती लावलेलं गंध, हे रूप आठवायचं का आपल्याला? समर्थांना कदापि ते रूप आठवण्याचा अभिप्रेत नाहीये. शिवछत्रपतींची अनेक रूप आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी खूप वेगवेगळी रूपं निवडलेली आहेत, वेगवेगळ्या जागेवरती निवडलेली आहेत. ती रूपं आपण आठवायची आणि मग त्यांच्याप्रमाणे आपण आपल्या रूपामध्ये बदल करून घ्यायचा. आजकाल आपण बघतो की शिवाजी महाराजांच्या सारखी दाढी वाढवायची, हातात एक भगवा गंडा घालायचा, कपाळावरती नाम ओढायचं आणि मग वाटेल तसं कुठेही कसंही वागलं तरी चालतंय, असं काहीसं तरुणाईमध्ये बरेच ठिकाणी निदर्शनाला येतं. पण शिवाजी महाराजांचं जे रूप आहे प्रत्यक्षातलं, त्यातली काही उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. होदेगिरीच्या जंगलामध्ये घोड्याचा पाय वेलींमध्ये अडकला आणि घोडा पडला. शहाजीराजे शिवछत्रपतींचे पिताश्री घोड्यावरनं पडले, त्यांचं मस्तक दगडावरती आपटलं आणि तात्काळ त्यांचं तिथं निधन झालं. महाराज त्यावेळेस सुरत लुटीला गेलेले आहेत. महाराज राजगडाच्या पायथ्याशी आले आणि त्यांना ती बातमी समजली की शहाजीराजांचं निधन झालं. पाली दरवाजाच्या बाजूने ते वेगानं गड चढून गेले. वरती गेल्यानंतर आऊसाहेबांनी सती जाण्याचा घाट घातलेला आहे. आऊसाहेब सती चालल्यात ही शिवछत्रपतींच्या आयुष्यातली फार दुर्दैवी घटना त्यांना बघावी लागणार की काय अशी अवस्था होती. मी नेहमीच विचार करतो की शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला दुःखद कोणता प्रसंग सगळ्यात जास्त आणि आनंदाचा प्रसंग कुठला असेल? शिवछत्रपतींचं एक वैशिष्ट्य आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की कोणताही आनंदाचा प्रसंग त्यांना निखळपणे कधीच उपभोगता आलेला नाही. त्याला जोडून एक दुःखाचा प्रसंगाची झालर कायम लागलेली आहे. इतिहासात जर डोकवून बघितलं तर हे आपल्याला लक्षात येईल. त्याच पद्धतीने सुरत लुटून, खजिना लुटून तिथं आलेले आहेत आणि बातमी आली शहाजीराजे गेल्याची आणि समोर दिसतंय काय तर स्वतःच्या मातोश्री आऊसाहेब सती चालल्या. तेव्हाचं जे शिवाजी महाराजांचं रूप आहे ते रूप आहे ना, ते आपण आठवायचं. महाराज गेले, धावत गेले, आऊसाहेबांनी हातामध्ये पागोटे घेतले आणि चितेवरती जाऊन बसणार आहेत तेव्हा एखाद्या लहान लेकरासारखं महाराज गेलेत आणि आऊसाहेबांच्या कुशीत शिरलेत आणि म्हणतात काय की आऊसाहेब आम्हाला सोडून जाऊ नका. आयुष्यात पहिल्यांदा शिवछत्रपती रडले असावेत असं मला वाटतंय. ढसाढसा रडले आऊसाहेबांच्या कुशीमध्ये बसून आणि म्हणतात काय की आऊसाहेब हा डाव मांडलाय हिंदवी स्वराज्याचा, तो तुमच्यासाठी मांडलाय. ते तुमचं स्वप्न आहे, वडिलांचं स्वप्न आहे, ते पूर्ण करण्यासाठी आम्ही हे करतोय आणि तुम्ही असं सोडून चाललात तर कुणासाठी आम्ही हे करू? हे जे लहान मुलाचं रूप आहे ना ते आठवायचं. आग्र्याच्या दरबारात शिवछत्रपती गेले. औरंगजेबानं अपमान केला, मागच्या रांगेमध्ये उभं केलं. 5000 मनसबदारी शंभूराजांना आहे, पण त्या रांगेत उभं न करता सगळ्यात मागं उभं केलं. जाणीवपूर्वकच शिवछत्रपतींचा अपमान केला. शिवछत्रपती खवळले कारण त्यांच्या पुढच्या रांगेमध्ये जसवंत सिंग उभा आहे. अनेक वेळा मावळ्यांना ज्यानं पाठ दाखवली आहे असा जसवंत सिंग आपल्या पुढे उभा आहे, त्याचा त्यांना प्रचंड राग आला. शिवछत्रपती त्या भर दरबारामध्ये कडाडलेत म्हणजे काय? अहो, त्या औरंगजेबाच्या दरबाराच्या काही रीती होत्या. औरंगजेबाच्या दरबारात जायचं, दिवाणे आम दिवाणे खास. त्या दरबारात जाताना औरंगजेबाच्या ज्या मार्गानं तो चालत गेलाय त्या मार्गानं त्याचे पाय जिथं पडले त्याचं चुंबन घेत जायचं. तोंडावरती रुमाल धरायचा, वर मान करून पाहायचं नाही, अखंड पूर्णिसाद करत जायचं. बाहेर पडताना सुद्धा पाठ न दाखवता जायचं, मोठा आवाज करून बोलायचं नाही. हे सगळे नियम. पण शिवछत्रपतीने तिथं जे रूप दाखवलं ना ते रूप आपल्याला आठवायचं. मी सुद्धा एका प्रांताचा राजा आहे आणि मला हा अपमान सहन होत नाही आहे. शिवछत्रपती तिथं कडाडलेत. एक वेळ आम्ही मौत पत्करू, खरा अपमान सहन करणार नाही. आणि पाठ दाखवून छोट्याशा 9 वर्षाच्या शंभूराजांना घेऊन शिवछत्रपती तिथून बाहेर पडलेले आहेत.
तरा तरा बाहेर जाऊन बसलेत. ते जे रूप आहे ना शिवछत्रपतींचं रागावलेलं, ते रूप आठवायचं. राज्याभिषेकाचा प्रसंग घ्या. अहो, देवांच्या दर्शनाला शिवछत्रपती बाहेर पडण्यापूर्वी आऊसाहेबांना नमस्कार करायला गेले. मातृभक्ती काय असते त्याचं रूप शिवछत्रपतींनी दाखवलेलं आहे. ही जी रूप आहेत ना, ती रूपं बघायची आहेत आपल्याला. शिवछत्रपतींचं ते दिसतात कसे हे रूप आठवायचं नाहीये. समर्थांना अभिप्रेत शिवछत्रपतींचं रूप हे आहे. शिवरायांचा 8वा प्रताप. कविराज भूषण त्यांच्या छंदामध्ये म्हणतात, अफजल खानुजू को मारूमय दान जाने, बीजापुर गोलकोंडा डरायो दराज है. भूषण भनत फरांसीसा अंग्रेज मारी, हबशी तुरुक डारे उलटी जहाज है. देखत में रुस्तुम को छीन के खराब कियो, सालहेर सूरत की आवती आवाज है. चौकी चौकी चकता कहत चहूंगा तयारो, लायतर हो खबरी कहालो शिवराज है. व्रजभाषेतला हा छंद आहे. उत्तर प्रदेशातला हा कवी असल्यामुळं तिकडच्या भाषेत त्यानं हा छंद लिहिलाय की हा काव्य प्रकाराला छंद म्हणतात. शिवछत्रपतींच्या वरती 359 असे काव्य प्रकार त्यांनी लिहिलेले आहेत. त्यातला हा छंद आहे तो शिवाजी महाराजांचा प्रताप केवळ 8 ओळीत सांगणारा असा छंद आहे. अफजल खानुजू को मारूमय दान जाने, त्या अफजल खानासारख्या महाबलाढ्य विजापूरच्या सरदाराला उघड्या मैदानात प्रतापगडाच्या पायथ्याशी कोथळा बाहेर काढून ठार मार. विजापूर गोलकोंडा डरायो दराज आहे. ही बातमी कळल्यानंतर विजापूर आणि गोवळकोंडा यांना कापर भरलेला आहे. अफजल खानुजू को मारूमय दान जाने, विजापूर गोलकोंडा डरायो दराज आहे. भूषण भनत फ्रान्सिस अंग्रेज मारी. भूषण म्हणतात फ्रान्सिस, अंग्रेज, हबशी, तुरुक ह्यांना सगळ्यांना इतकं बेदम मारलं. ह्यांची जहाजं जी होती ती समुद्रामध्ये पालथी घालून टाकली. होय, शिवछत्रपतींनी स्वतःचा आरमार निर्माण केलेलं होतं. त्यांचा हा एक मोठा प्रतापच होता. ते बघता बघता त्या रुस्तुम खानाचा उघड्या मैदानात, कारण शिवछत्रपतींचं युद्ध हे गनिमी काव्याचं युद्ध होतं. उघड्या मैदानात कधीच त्यांनी युद्ध केलेलं नव्हतं, पण कोल्हापूर जवळ त्यांनी रुस्तुम खानाबरोबर युद्ध उघड्या मैदानामध्ये करून त्याचा पराभव करून टाकलेला होता. सगळीकडनं आवाज साल्हेर आणि सुरत जिंकलेल्याचे आवाज ऐकू येत आहेत. साल्हेर सारखा महाराष्ट्रातला सर्वात उंच किल्ला शिवछत्रपतींनी जिंकला. त्याला मोठा इतिहास आहे. आणि सुरत एकदा नाही 2 वेळा लुटली. शेवटी भूषण म्हणतात त्या 2 ओळीमध्ये की चौकी चौकी चकता कहत चहूंगा त्या यारो, लायतर हो खबरी कहालो शिवराज आहे. चकता म्हणजे औरंगजेब. हा औरंगजेब शिवछत्रपती ज्या वेळेला त्या आग्र्याच्या तुरुंगातून पळून गेले ना, तेव्हापासून औरंगजेबानं धास्ती खाल्लेली होती की शिवछत्रपतींना अदृश्य व्हायला येतंय, अचानक कुठेही प्रगट व्हायला येतंय, त्यांना उंच लांब उडी मारता येते. शाहिस्तेखानाचा प्रसंग त्याला माहित होता. असे शिवछत्रपती केव्हाही आपल्यावरती येऊन हल्ला करतील याची त्याला भीती वाटत होती. म्हणून तो 10 सैनिक घेऊन रोजच्या नमाजाला जात होता. तो औरंगजेब म्हणतोय की चौकी चौकी चकता कहूत चहूंगा तयारो. अरे चौकी चौकीवरच्या हे पहारेकऱ्यानो, सारख्या मला बातम्या देत राहा. हा शिवाजी कुठपर्यंत आलाय, एवढं त्याला घाबर सुटलेलं होतं. शिवछत्रपतींचा प्रताप हा असा आहे. अफजल खानाच्या प्रसंगाच्या वेळेला असू दे, शाहिस्ते खानाच्या प्रसंगाच्या वेळेला असू दे, जेव्हा जेव्हा काही प्रताप दाखवायचा आहे त्यावेळेला शिवछत्रपतींनी आपलं पाऊल पुढे टाकलेलं आहे. त्यांची आई सुद्धा तू बैस घरात कोणाला तरी पाठव असं म्हणणाऱ्या की नाही आहे. तू जा, बेधडक जा, भावाचं उसनं फेड. संभाजीला मारलंय जे अफजल खानानं त्याला ठार मारून टाक. होय, असं शिवाजी महाराजांचा प्रताप आहे. प्रत्येक वेळेला स्वतःच घाव घालायचा हे ठरूनच त्यांनी ते केलेलं आहे. शिवरायांचा 8वा साक्षेप. आयुष्यभर पूर्ण साक्षेपी वागणं जे आहे ते शिवछत्रपतींनी अवलंबलेलं आहे. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करायची, नियोजनबद्ध करायची, त्याच्यासाठी काही सल्ला मसलती करायच्या, एकत्र यायचं, खलबत करायची. हे शिवछत्रपतींच्याकडनं आपण शिकायचं असते. तेच ते सांगतात की शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळी. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवछत्रपती कसे बोलत होते. प्रत्येक जण काहीतरी निराळा ढंग काढून बोलत असतो. कुणी नाकात बोलतो, कुणी भसाडा बोलतो, कुणी मोठ्या आवाजात बोलतो. आपल्याला ते बोलणं अपेक्षित नाहीये शिवछत्रपतींचं. शिवछत्रपती वेळोवेळी कसे बोललेत आणि त्या बोलण्यातनं काय अभिप्रेत झालंय
ते लक्षात घेण्यासाठी समर्थ सांगतात की शिवछत्रपतींचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे बोलणे, हे बोलणं जे आहे ना ते बोलणं बघा. काही उदाहरणच देतो मुद्दाम. राजगडावरती राजाराम महाराज पालथे निपजले. पालथं निपजणं हे कायम अशुभ चिन्ह मानलं जात होतं त्यावेळेला. आणि राजाराम महाराज पालथे निपजले म्हटल्यानंतर दासदासी पळत गेले आणि शिवछत्रपतींना सांगतायत की बाळराजे पालथे निपजले. अपशकुन झाला. शिवछत्रपतींनी कधीच अपशकुन मानलेलं नव्हतं. तत्काळ ते जे काही बोलले ना ते बोललेलं आजही आपण लक्षात ठेवायला पाहिजे असं बोलणं आहे. महाराज म्हणाले की बाळराजे पालथे निपजले. उद्या आहे उत्तरेची पाचशाही पालथी घालतील. कोणत्याही नकारात्मक गोष्टीतून सकारात्मक चिन्ह वागवायचं, संदेश त्यातला द्यायचा, हे शिवछत्रपतींचं बोलणं आहे. मगाशी सांगितलं ते बोलणं शिवछत्रपतींचं मुद्दाम आग्र्याच्या दरबारातलं आपण आठवलं पाहिजे की एक वेळ मी मौत पत्करू, खरं अपमान सहन करणार नाही. कुठं अपमान सहन करायचा आणि कुठं मान घ्यायचा हे शिवछत्रपतींना चांगल्या रीतीने ठाऊक होतं. अहो, त्या दरबारामध्ये अपमान सहन झाला नाही त्यांना, पण ते शिवछत्रपती सूर्याजी काकडे वीर साल्हेरच्या युद्धात मारला गेला, त्याच्या घरी ज्यावेळेला भेटायला गेले ना त्यावेळेला त्याच्या अंगणामध्ये शेणानं सारवलेल्या जमिनीवरती मांडी घालून जमिनीवर बसले आणि त्यांच्या आईने दिलेला घास भाकर तुकडा सांत्वन करायला गेलेले असताना तिथं बसून खाल्लाय. त्यावेळेला मी मोठा राजा आहे आणि मी इथं जमिनीवर बसणार नाही असा मान त्यांनी दाखवलेला नाहीये. कुठं मान दाखवायचा आणि कुठं अपमान सहन करायचा नाही हे शिवछत्रपतींना चांगलं माहित होतं. त्यांचं बोलणं, ईश्वरे काया दिली तिचे सार्थक्य करावे, काही देश देव धर्मासाठी आपली काया वापरावी, हे वाक्य आपण लक्षात ठेवायला पाहिजे. हे बोलणं त्यांचं लक्षात ठेवायला पाहिजे. अहो, इंग्रजच म्हणत होते. ह्यांच्या दरबारात गेल्यानंतर त्यांचं ते गूढ हास्य, आम्ही आमच्या तक्रारी घेऊन जातो, आम्ही आमची मागणी घेऊन जातो, आणि हा राजा गालातल्या गालात बारीक हसतो आणि काहीतरी वेगळाच विषय बोलून मूळ विषयाला बगल देतो आणि आमच्या मागण्या कधीच पूर्ण करत नाही. इंग्रजांनी लिहून ठेवलेल्या वाक्यात. अहो, शिवछत्रपती यांचं बोलणं असं सोपं नव्हतं. त्यांनी त्या अफजल खानाच्या भेटीच्या वेळेला आतमध्ये पाऊल टाकलं आणि अफजल खानाने हात पसरले. तो मृत्यूचा जबडा आहे हे माहित आहे आणि तो हसून विचारतोय की आम्हाला घाबरलात काय, भ्यालात काय, या आमच्या मिठीत या. त्यावेळेला महाराज जे बोलतात ना ते लक्षात ठेवलं पाहिजे. महाराज म्हणतात भ्यावे तो रघुनाथास, तुम्हास काय म्हणून. रघुनाथास म्हणजे प्रभू श्रीरामास, हे त्या अफजल खानाला कधीच कळलं नसतं. महाराज बोलतायत भ्यावे तो रघुनाथास, आणि महाराज कधीच भिणारे नव्हते हे त्या अफजल खानाला कधीच कळलं नाही. म्हणून शिवरायांचे कैसे बोलणे, वेळोवेळी शिवाजी महाराज जे बोलतात ना ती वाक्य कायम लक्षात ठेवली पाहिजे. कुणाशी कसं बोलायचं आणि कसं धूर्तपणाने वागायचं, बोलायचं हे त्यांच्याकडून शिकायला पाहिजे. असं समर्थ रामदास त्या पत्रामध्ये तो संदेश संभाजी महाराज देतात. शिवरायांचे कैसे चालणे, हे जे चालणं आहे ना ती चाल शिवाजी महाराजांचं प्रत्यक्ष आईटदार चालणं, ताटपणे चालणं हे त्यातला अभिप्रेत नाही आहे. शिवाजी महाराजांची जी चाल आहे ना आयुष्यातली, बुद्धिबळाच्या पटावरची चाल आपल्याला माहिती आहे, तशी वेळोवेळी युद्धनीती आखताना, मुत्सद्देगिरी करताना शिवछत्रपतींनी आखलेल्या ज्या चाली आहेत ते चालणं अभिप्रेत आहे. बघा, कार्तलक खानाचं जे युद्ध आहे, उंबरखिंडीतलं युद्ध आहे, ते 2000 विरुद्ध 20,000 अशा सैनिकांचं युद्ध आहे. आणि जगातल्या इतिहासामध्ये 2000 विरुद्ध 20,000 असं युद्ध ज्यांनी जिंकलं ते शिवछत्रपती, आणि असं जगातलं एकमेव युद्ध असलेलं ते कार्तलक खानाचं युद्ध. कार्तलक खान 20,000ची फौज घेऊन शिवाजी महाराजांचा कोकण मुलूक पादाक्रांत करायला निघालेला आहे. आणि तो निघालेला आहे, तो खाली उतरणार, तो कुठल्या घाटानं उतरणार ह्याच्या बित्तम बातम्या शिवछत्रपती काढतायत आणि व्यवस्थित चाल खेळतात. हे जे त्यांचं चालणं आहे ना ते मुद्दाम आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याला जाणीवपूर्वक त्या कुरवंड्याच्या घाटातून शिवछत्रपती उतरायला लावतात. बाकीचे घाट भरपूर आहेत, या घाटवाटा अनेक आहेत. आपण देशावरती राहणारे लोक आहोत, त्यांना कोकणात जायचं असेल तर नाळा आहेत, घाटवाटा आहेत, आणि ह्या वाटेनं गेल्यानंतर अगदी थोडक्या वेळात, म्हणजे तुम्हाला 6-7 तास कोकणात जायला लागत असेल तर 2-2.5 तासामध्ये तुम्ही कोकणात पोहोचता, अशा त्या वाटा आहेत. आपण गडकोट मोहिमा काढतो
आणि त्या मोहिमांमधून आपण आतापर्यंत जवळपास एक 25-30 अशा घाटवाटांनी आपण खाली उतरलो. तशा घाटवाटा, त्यातली कुरवंड्याची जी नाळ आहे, त्या नाळेतून घाटातून खाली जायचं शिवछत्रपतींनी मुद्दाम त्याला भाग पाडलं. ती चाल खेळली, त्याला हुलकावणी दिली. त्या कारतलब खानाला वाटावं की भोरघाटातूनच खाली उतरणार आहे, आणि शिवछत्रपतींनी त्या उंबरखिंडीच्या वरच्या बाजूला बाटलीला बूच लावावं, त्याप्रमाणे वरती नेताजी पालकर आणि खाली स्वतः शिवछत्रपती उभारलेले आहेत. शिवरायांचे रूप, त्यावेळेचं रूप मुद्दाम आठवलं पाहिजे. पुस्तकात वर्णन केलेलं रूप आहे. पांढरा शुभ्र अंगावरती अंगरखा, पाठीवरती भाता आहे, बाणांचा भाता आहे, धनुष्य बाण लावलेला आहे, तलवार आहे, ढाल आहे पाठीवरती, जिरे टोप घातलेला, अंगात चिलखत घातलेला आहे, पांढऱ्या शुभ्र घोड्यावरती ते बसलेले आहेत. आणि ते बघूनच त्या कारतलब खानाला कापरं भरलेलं आहे. फक्त अंगावरच्या कपड्यानिशी त्याला तिथून मोकळं सोडून दिलेलं आहे. मोठा खजिना आणि शस्त्रसंभार शिवछत्रपतींना तिथं प्राप्त झालेला आहे. अशी ती उंबरखिंडीची लढाई आहे. ही जी चाल आहे ना शिवछत्रपतींची, ती वाखाणण्यासारखी चाल आहे. जगानं ती चाल मुद्दाम वाखाणलेली आहे. अफजल खानाचं युद्ध परदेशात सुद्धा आज शिवछत्रपतींची जे ती चाल आहे ना युद्धाची, ती कशी होती, युद्धनीती कशी होती, हे मुद्दाम अभ्यासण्यासाठी बरेच ठिकाणी शिकवली जाते लष्करामध्ये. शिवछत्रपती जे चालत होते ते ह्या चाली खेळत होते. त्या बुद्धिबळाच्या पटावरच्या चाली असायच्या, आणि त्या चालण्यामध्ये पहिलं पाऊल नेहमी त्यांचंच असायचं. शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसे असे. इतके मावळे जवळ केले. काहीतरी जादू असणार शिवछत्रपतींच्या जवळ. ती जादू काय असेल? ती सलगी देणं जे आहे ना, ते मुद्दाम अभ्यासलं पाहिजे. अहो, पन्हाळगडाच्या त्या वेढ्यामध्ये शिवा काशीद नावाचा 19 वर्षाचा तरणा बांड मुलगा आहे. आणि शिवा काशीद आहेत ते नाभिक समाजातले आहेत. पन्हाळगडाच्या पायथ्याशी नेबापूर आहे, तिथले ते. पन्हाळगडावरती त्यांचं येणं जाणं आहे, आणि महाराजांच्या लक्षात आलेलं आहे की हे अगदी आपल्यासारखेच दिसतात. 2 महिन्यातली ही ओळख आहे. शिवाजी महाराजांची सलगी देणे कशी आहे विचार करा. महाराज त्यांना जवळ घेतात आणि ऐन वेळेला एवढी मोठी जबाबदारी सांगतात की तुम्ही आमच्याऐवजी पालखीत बसायचं आमचा वेश घालून. शिवा काशीदांना त्याच्यामध्ये आनंद आहे की काही काळासाठी तुला आपण शिवछत्रपतींच्या वेशामध्ये वावरणार आहोत, हा आनंद मोठा आहे. पण शिवाजी महाराजांची सलगी देण्यानं, पाठीवरती हात ठेवून सांगण्यानं ते एवढं मोठं आहे की शिवा काशीदांना माहीत आहे की ही पालखी मृत्यूची पालखी आहे. ह्याच्यात बसल्यानंतर कदाचित आपल्याला मृत्यूही येऊ शकतो. शिवछत्रपतींच्यासाठी ते प्राण द्यायसाठी तयार आहेत. होय, म्हणतात ना की एका हातामध्ये तुळशीपत्र आणि दुसऱ्या हातामध्ये निखारा घेऊन हे सगळे मावळे उभे आहेत, आणि शिवछत्रपतींना विचारतात की घरादारावरती ह्यातलं काय ठेवू. हे सलगी दिल्यामुळंच शिवछत्रपतींच्या ह्या मावळ्यांचं वागणं आहे. हे शिवछत्रपतींची जी सलगी देणं ना, ते फार मोठं आहे. हो, बाजीप्रभू देशपांडे त्यांचे जे निकटवर्ती आहेत बाजीप्रभूंचे, कृष्णाजी बांदल यांनी काही बदअमल केला. तो शिवछत्रपतींच्या कानावर गेल्यानंतर महाराजांनी त्यांना पकडून आणलं आणि शिक्षा काय दिलेली आहे तर चौरंग करून मारण्याची शिक्षा दिलेली आहे कृष्णाजी बांदलांना. आपल्या जवळच्या नेहमी बघणाऱ्या माणसाला अशी शिक्षा दिलेली असताना सुद्धा बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे हे बंधुद्वय त्या पावनखिंडीमध्ये उभारते हातात तलवार घेऊन, आणि महाराजांना सांगतात की तुम्ही पुढे जावा, लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. आणि महाराज जातात विशाळगडावरती, तिथं लढाई करतात, आणि बाजीप्रभू शिवछत्रपतींच्यासाठी आपले प्राण देऊन टाकतात. हे शिवाजी महाराजांची सलगी देणे. बाजीप्रभू गेल्यानंतर शिवछत्रपती त्या सिंध गावात जातात आणि बाजीप्रभूंच्या आईंना जाऊन भेटतात, दीपाऊ आई साहेबांना, आणि त्यांना सांगतात की तुमचा एक पुत्र गेला तरी हा पुत्र जिवंत आहे. हे जे सलगी देणं आहे ना, आपलं करणं आहे ना, ते शिवाजी महाराजांनी केलं. म्हणूनच बहुत जनांसी आधारुते आहेत. मुरारबाजी देशपांडे ते जावळीच्या मोऱ्यांकडनं लढाई करत आहेत, प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या विरुद्ध लढत आहेत ते. आणि अशा वेळेला महाराज त्यांना लढाई चालू असताना थांबवतात आणि सांगतात, अरे तुम्ही कुणाविरुद्ध लढताय, एवढी चांगली तलवार चालवताय, तर
आपल्या लोकांच्या विरुद्ध चालू नका. कोण शत्रू आहेत ते समजून घ्या, आपले कोण परके कोण ते ध्यानात घ्या. आणि त्या दिवसापासून मुरारबाजी त्यांचे होऊन जातात नव्हे. हाच प्रसंग त्यांच्या आयुष्यात परत येतो. दिलेर खान सुद्धा त्यांना आमिष दाखवतो आणि म्हणतो की तुला मी मोठी जहागिरी देतो, ये माझ्या बाजूने ये, लढ. त्यावेळेला मुरारबाजी सांगतात मी थुंकतो तुझ्या जहागिरीवरती, मी कुणासाठी लढतोय माहितीये का तुला? महाराजांसाठी लढतोय. आणि त्यांच्यावर चाल करून जातो मुरारबाजी. मुंडकं तुटलं तरी लढत जातो. प्रत्येक क्षणाला शिवाजी महाराज त्यांच्या मावळ्यांना अशी सलगी देतात आणि म्हणून समर्थ लिहितात की शिवरायांची सलगी देणे कैसी असे, सकल सुखांचा केला त्याग. आयुष्यात कितीतरी सुख उपभोगता आली असती महाराजांना. प्रचंड धनसंपत्ती होती, अनेक गड होते, काय नव्हतं त्यांच्याजवळ हो. पण कुठल्याच गडावरती त्यांनी स्वतःचं नाव करून ठेवलेलं नाही आपल्या म्हणून. आणि ही जी संपत्ती आहे ती संपत्ती त्यांनी स्वतःसाठी वापरली नाही. ते संन्यस्त योद्धा आहेत, रयतेसाठी ते राज्य करतायत, स्वतःसाठी ते करत नाहीत. आज आपण बघतो बघा, शिवछत्रपती अंगावरती भरपूर दागिने घातलेत, जिरेटोप घातलाय, गळ्यात माळा आहेत, कानामध्ये डूल आहेत, दागदागिने घातलेत आणि असं बोट लावून बसलेलं ते चित्र आहे. ते मनाला कधीच भावत नाही. साधा सदरा पांढऱ्या कापडाचा अंगावरती नेहमी असेल, अगदी साध्या कापडाचा असेल, वागणं अतिशय साधा असेल. हो, शिवछत्रपती एक भुक्त होते, एकाच वेळेला जेवायचे. अनेक उपास तपास केलेले आहेत. होय, रायगडावरच्या त्या कुशावर्त तलावामध्ये शिवछत्रपतींनी गायत्री मंत्राचं पुरस्चरण केलेलं आहे. 12 दिवस छाती एवढ्या पाण्यामध्ये उभा राहून गायत्री मंत्राचा जप केलेला आहे. हे लिहून ठेवले, मी माझ्या मनाचं काही सांगत नाही. असे शिवछत्रपती आहेत. सकल सुखांचा केला त्याग. शिवछत्रपतींच्या सैन्यामध्ये काही नियम होते. त्यांच्या सैन्यामध्ये कधीच दारू तर कधी पिली जात नव्हती आणि कधी शक्यच नव्हतं. पण मावळे सुद्धा शिवछत्रपतींच्या बरोबर उघड्यावरती राहत होते. महाराजांचा तंबूचं वर्णन तुम्ही वाचा. फक्त वरच्या बाजूला छत आणि 4 बाजूला काठ्या असलेल्या तंबूमध्ये ते राहत होते. टेकायला पाठीशी दगड असायचे. कधीच पाठीला त्यांनी तक्क्या लोड घेतलेला नाहीये. फक्त 8 कोस स्वतःच्या जनानखान्याला म्हणतो मी, पण स्वतःच्या पत्नी किंवा कोणी असतील त्यांना बरोबर घेऊन जाण्याची मुभा होती. बाकी युद्धाच्या वेळेला कुणालाही बरोबर स्त्रियांना न्यायचं नाही, हा त्यांचा नियम होता. सकल सुखांचा केला त्याग. शिवछत्रपती हे असे होते. केवळ अंगावरती भगवी कफनी नाही म्हणून शिवाजी महाराज संन्यासी नाहीत असं म्हटलं पाहिजे. 8 लग्न केली ती त्यांनी. अहो, 8 विवाह त्यांचे आहेत. ते 8 मोठ्या घराण्यांची नातं जोडण्यासाठी केलेले विवाह आहेत. ही जी घराणी आहेत ना, सकवारबाई, सोयराबाई, काशीबाई, सईबाई, ह्या सगळ्यांची घराणी आहेत. ही आदिलशहाच्या दरबारी नोकरी करणारे पैकी आहेत. आणि ह्यांना आपलंसं करून घेण्यासाठी, नातं जोडून हिंदवी स्वराज्याच्या माळेत गुंफायसाठी शिवछत्रपतींनी ही 8 विवाह केलेले आहेत. सुखोपभोग हा त्यातला हेतू नाही आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. शिवरायांचे कैसे चालणे, सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधिजे तो योग, राज्य साधनाची लगबग कैसी केली. हा जो राज्य साधनेचा योग आहे ना, तो साधण्यासाठी आयुष्याची पराकाष्ठा केली. गुरुजी म्हणतात तसं की आपण घरात राहतो, पक्षी घरट्यात राहतात, मासे पाण्यात राहतात, श्वापद जंगलात राहतात, गुहेत राहतात. शिवछत्रपती अखंड राहिले मृत्यूच्या जिवेवरती. त्यांच्या आयुष्यातले प्रत्येक प्रसंग जर आपण बघितले तर लक्षात घेतलं पाहिजे की मृत्यूशी गाठ आहे नेहमीच. जीवावरती बेतलेले. अहो, सुरतेला गेले, सुरत लुटल्यानंतर त्यांना भेटायला म्हणून इनायत खानानं जो सरदार पाठवला, अचानक त्यानं त्यांच्यावरती हल्ला केलाय. जीवाशी किती बेतलेलं होतं बघा. आज आपण त्या लॉकडाऊन टाळाबंदीच्या काळात आहे. घरामध्ये आपण गेले जवळपास एक 50 दिवस आपण दाबून बसलेलो आहे. अनेक जण अस्वस्थ असतील,
पण शिवछत्रपतींच्या आयुष्यामध्ये हे अशा पद्धतीचे टाळेबंदीचे दिवस 2 वेळा आलेले आहेत. पन्हाळगडाच्या वेढ्यामध्ये ते अडकून राहिलेले आहेत, त्यावेळेला एकदा, आणि आग्र्याच्या तुरुंगामध्ये सुद्धा एकदा. दोन्ही वेळेला त्यातून ते बाहेर पडलेले आहेत. मला खात्री आहे आपण शिवछत्रपतींचा आदर्श घेऊन चालतो, आपण सुद्धा या टाळेबंदीतून आपण बाहेर पडू. सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधिजे तो योग, राज्य साधनाची लगबग कैसी केली, याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. आता ह्या पुढच्या ज्या ओळी आहेत त्या संभाजी महाराजांना कसं वागावं तुम्ही पुढच्या आयुष्यामध्ये हे समर्थ सांगतायत, की शिवछत्रपतींनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही केलं, वागले, राज्यकारभार केला, त्याच्याही पेक्षा तुम्ही काहीतरी विशेष करून दाखवा. बाप से सवाई बेटा अशी मराठीमध्ये म्हण आहे, त्या पद्धतीनं तुम्ही वागा, तरच तुम्ही पुरुष म्हणून घ्यायला लायक आहात, असं हिंदवी स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींना समर्थ रामदास सांगतात. विचार करा, या उपरी आता विशेष काय लिहावे, आता ह्याच्या पुढे आणि काय लिहायचंय, असंच समर्थ सांगतायत संभाजी महाराजांना. आपण मुद्दाम विचार करायला पाहिजे की हे जे सगळं चाललेलं आहे, समर्थ पत्रामध्ये लिहित आहेत, ते केवळ संदेश त्या संभाजी महाराजांसाठी नाही आहे. आपण आता ध्येयमंत्र हा जो म्हणतोय तो आपल्यासाठी सुद्धा संदेश आहे. आपणही आपल्या आयुष्यामध्ये किड्या मुंगीसारखं मरायचं नाही आहे, आपणही ह्यांच्याही पेक्षा काहीतरी मोठं करून दाखवायचं आहे. त्याच्यासाठी आपला जन्म आहे. ह्या महाराष्ट्रात आपला जन्म उगाच झालेला नाहीये. आपल्याला गुरुजी जे शिकवत आहेत ना, देशा देवा धर्मासाठी जगा, तेच समर्थ त्या शंभूराजांना सांगतायत आणि आपल्यालाही आज तो संदेश देत आहेत. शिवरायांशी आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे कीर्तिरूपे. अहो, शिवाजी महाराजांना नुसतं आठवायचं, वर्षातनं एकदा शिवजयंती करायची आणि आपलं काम संपलं, असं वागणारे आज आपण बरेच जण बघतो. पण तसं न करता प्रत्येक दिवशी उठल्यानंतर शिवछत्रपतींना आठवलं पाहिजे. शिवछत्रपतींच्या अंगी अनेक शेकडो गुण आहेत, अगदी वाखाणण्यासारखे सगळे चांगले गुण आहेत. किती गुण आहे तो, मातृभक्ती आहे, पितृभक्ती आहे, गुरुभक्ती आहे, मित्रप्रेम आहे, शूरता आहे, वीरता आहे, धाडस आहे, चिकाटी आहे, काय काय नाही आहे, हे सगळे गुण आहेत ना. त्यातला एक जरी गुण आमच्या आयुष्यात आम्हाला जर मिळाला ना तर आम्ही फार मोठे होऊ. म्हणून समर्थ सांगतायत की शिवरायासी आठवावे, जीवित तृणवत मानावे. शंभूराजांना ते सांगतायत, जीवित तृणवत मानावे. तृणवत म्हणजे गवताच्या पात्यासारखं माना तुमचं जीवन. आमचे गुरुजी तेच सांगत असतात की देशादेवा धर्मासमोर आपण काहीच नाही आहे, आपण त्याच्यासाठीच जगलं पाहिजे आणि मेलं पाहिजे. आपण ह्या पितापुत्रांचे आदर्श घेतले पाहिजेत. एकाने जगायचं कसं ते सांगितलं आणि एकाने मरायचं कसं सांगितलं, तर तेच समर्थ सांगतायत की जीवित तृणवत मानावे. आणि संभाजीराजे हे पत्र वाचतात आणि जर पुढचा इतिहास जर तुम्ही बघितलात तर ते खरंच तब्बल 30 दिवस अत्याचार सहन करतात. एक अवयव तोडला जातो, जीभ छाटले जाते, डोळे फोडले जातात, अंगावरची साल काढली जाते. आपलं आयुष्य तृणवत मानून ह्या धर्मासाठी ते बलिदान करते होतात. हा इतिहास आहे. म्हणून इहलोकी परलोकी उरावे कीर्तिरूपे. कीर्ती काही उगच मिळत नसती. इहलोकी परलोकी उरवायचं असेल ना तर आपलं जीवित तृणवत मानायचं असतं. आमचे गुरुजीही तेच करत असतात. आणि म्हणून निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. शिवाजी महाराज जो निश्चय स्वीकारला, रायरेश्वरावरती शपथ घेतली, करंगळी खंजिरानं कापली, रक्ताची धार धरली त्या याच्यावरती, त्या क्षणाला जो शब्द बोलले शंभू महादेवासमोर की हिंदवी स्वराज्य व्हावे, हे तो श्रींची इच्छा. शिवरायांचे कैसे बोलणे बघा. ही श्रींची इच्छा म्हणजे तुळजाभवानीची इच्छा आहे साक्षात. म्हणून रक्ताची धार धरतायत ते. म्हणून निश्चयाचा महामेरू, तो जो निश्चय केलेला हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा आईचं स्वप्न आहे. मगाशी मी म्हटलं तसं की शिवछत्रपतींच्या आयुष्यातला दुःखाचा प्रसंग तो आहे की आई स्वतःची चालली आहे, सती चालली आहे. तो जो दुःख आहे त्यावेळी ते रडलेले आहेत. पण आनंदाचा प्रसंग आहे की आईचं स्वप्न पूर्ण झालं. रायगडावरती राज्याभिषेक झाला, हिंदुमत पातशाही स्थापन झाली, 32 मण सोन्याच्या सिंहासनावरती शिवछत्रपती बसलेले आहेत. समंत्रक सप्तगंगा सप्तसिंधूंनी अभिषेक झाला आणि मग तो जो आईचं स्वप्न पूर्ण केल्याचा आनंद आहे ना,
तो सगळ्यात मोठा आनंदाचा प्रसंग शिवछत्रपतींच्या आयुष्यातला आहे. म्हणून निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू. अहो कोण नव्हते हो शिवछत्रपतींच्या सगळ्या त्या सैन्यामध्ये. अनेक जाती धर्माचे, अनेक पोट जातींचे, वेगवेगळ्या पंथाचे लोक होते आणि ते सगळे शिवछत्रपतींच्यासाठी जगत होते, हिंदवी स्वराज्यासाठी जगत होते. ह्या सगळ्या बहुत जनांना शिवाजी महाराजांनी आधार दिला, वेळोवेळी त्यांना उभं केलं आणि हिंदवी स्वराज्यासाठी उभं केलं त्यांना. म्हणून समर्थ म्हणतात की अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. हे श्रीमंत पण आहेत, मनानंही श्रीमंत आहेत आणि धनानंही श्रीमंत आहेत, पण ते योगी आहेत. हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. हा आपण ध्येयमंत्र म्हणतो, कार्यक्रमाच्या शेवटी म्हणतो, नुसताच म्हणतो, त्याचा अर्थ लक्षात घेतल्यानंतर मात्र आपल्या ध्येयमंत्र म्हणण्यामागं जो काही समर्थांना सांगायचा हेतू आहे, आपल्याला गुरुजींनी जो ध्येयमंत्र दिलेला आहे तो आपल्या आयुष्यासाठी कसा उपयोगी करता येईल त्याचा विचार करण्यासाठी हे आजचं फेसबुक लाईव्ह होतं. आपण हे सगळं झाल्यानंतर 4 उद्घोष करतो. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, भारत माता की जय आणि हिंदू धर्म की जय. ह्या 4ही उद्घोषांच्या शेवटी डोळे मिटून ज्यावेळेला हात जोडून आपण ते म्हणतो ना, त्यावेळेला लक्षात घेतलं पाहिजे की पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय आपण ज्यावेळेला म्हणतो ना, त्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर दुसरं काही येता कामा नये. आपल्या डोळ्यासमोर फक्त रायगडावरची ती शिवाजी महाराजांची समाधीच आली पाहिजे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय ज्यावेळेला आपण म्हणतो, त्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर वडूबुद्रुकची संभाजी महाराजांची समाधी आली पाहिजे. ही दोन्ही समाधी स्थानं डोळ्यासमोर त्यावेळेला ठेवली पाहिजे. भारत माता की जय ज्यावेळेला म्हणतो, त्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर अखंड हिंदुस्थानचं मानचिन्ह आलं पाहिजे. तुटका फुटका आज हिंदुस्थानचा नकाशा आपल्याला दाखवला जातोय, तो न येता अखंड हिंदुस्थान आपल्या डोळ्यासमोर राहायला पाहिजे, कारण ते आपलंही स्वप्न असलं पाहिजे. शिवछत्रपतींचं ते स्वप्न होतं, ते स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे. त्यांनी त्यांच्या आईचं स्वप्न केलं, आपण त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी याच्या पुढे झटायला पाहिजे. म्हणून ते स्वप्न आपल्या डोळ्यासमोर अखंड राहिलं पाहिजे. म्हणून ते अखंड हिंदुस्थानचं मानचिन्ह आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे. आणि शेवटचा उद्घोष आहे हिंदू धर्म की जय. हा उद्घोष करत असताना डोळ्यासमोर केवळ आणि केवळ आपल्याला हिंदू धर्म शिकवणारे आपले मार्गदर्शक भिडे गुरुजी असले पाहिजेत असं मला वाटतं. कारण त्यांनी आपल्याला जर काही हे शिकवलं नसतं तर आपणही सर्वांसारखेच शिवछत्रपतींच्याकडे पाहत राहिलो असतो. केवळ एक मोठा राजा, जाणता राजा अशी काही नावं देत आपण वर्षातनं एकदाच त्यांच्या शिवजयंतीच्या निमित्तानं त्यांचा पुतळा अर्धपुतळा आणून काही करत राहिलो असतो शिवजयंती, आणि आपल्या आयुष्याशी त्यांचा संबंध राहिला नसता. गुरुजींनी आपल्याला जे शिकवलंय की ह्या मार्गावरनं चालायचं आहे, कशासाठी आणि जगावे कसे मी, विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी, जगू पांग फेडावया मायभूचे, आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुताचे. गुरुजी आपल्याला हा जो श्लोक शिकवतात त्या श्लोकाचा अर्थ तोच आहे की आपल्याला त्या मार्गावरून चालाय शिवाजी महाराजांच्या. म्हणून ते शिकवणारे गुरुजी आहेत ना, हिंदू धर्म की जय म्हणताना आपल्या डोळ्यासमोर तेच राहिले पाहिजेत असं मला वाटतं. आज इथं फेसबुक लाईव्हच्या निमित्तानं मी तुमच्यासमोर माझे विचार मांडले, तुम्ही ऐकून घेतलेत. मी तुमचा सगळ्यांचा आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुरुजींनी शिकवलेलं, त्यांच्या तोंडून मी 30 वर्षापूर्वी ऐकलेलं एक गीत आहे आणि मला सांगायला आनंद होतो की ज्या दिवशी गुरुजींनी मला ते गीत शिकवलं त्याच्यानंतर 30 वर्षात मी परत ते गुरुजींच्या तोंडून गीत ऐकलेलं नाही. ते गीत मी तुमच्यासमोर सादर करतो. हिंदू पुत्रानो स्वतःला लेखिता का बापुडे, भ्रांत तुम्हा का पडे, वाघिणीचे दूध प्याला वाघ बच्चे फाकडे, भ्रांत तुम्हा का पडे, हिंदू भूमी वीर प्रसवा वैभवाला पावली, का आता खालावली, धन्यता द्या या कुशीला सिद्ध वाठा काखडे, भ्रांत तुम्हा का पडे, वाघिणीचे दूध प्याला वाघ बच्चे फाकडे, भ्रांत तुम्हा का पडे,
पूर्वजांची थोरविला भे कधी बोलू नका, झिंगुनी डोलू नका, लक्ष द्याचो ही कडे द्या काल वैशिष्ट्याकडे, भ्रांत तुम्हा का पडे, हिंदू पुत्रानो स्वतःला लेखिता का बापुडे, भ्रांत तुम्हा का पडे, श्रेष्ठता जन्मेच एका जाती पंथाला त्याच्या, हिंदुतेला या भजा, नेमका का भेद भासे साम्य सारे कादडे, भ्रांत तुम्हा का पडे, वाघिणीचे दूध प्याला वाघ बच्चे फाकडे, भ्रांत तुम्हा का पडे, एकनाथांची कशी आम्हास होई विस्मृती, जो दयामानी स्मृती, अंत्य ज्याचे जो कडे घे पोरताने शेंबडे, भ्रांत तुम्हा का पडे, हिंदू पुत्रानो स्वतःला लेखिता का बापुडे, भ्रांत तुम्हा का पडे, पोट जाळायास देवा रे पुजारी माजवी, संस्कृतीला लाजवी, चूड घ्या अन पेटवा हे दुष्ट रूढींचे मढे, भ्रांत तुम्हा का पडे, वाघिणीचे दूध प्याला वाघ बच्चे फाकडे, भ्रांत तुम्हा का पडे, कायदा पाळा गतीचा काळ मागे लागला, थांबला तो संपला, धावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे, भ्रांत तुम्हा का पडे, हिंदू पुत्रानो स्वतःला लेखिता का बापुडे, भ्रांत तुम्हा का पडे, वाघिणीचे दूध प्याला वाघ बच्चे फाकडे, भ्रांत तुम्हा का पडे. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय.